संपूर्ण महाराष्ट्रातील जवळजवळ 2 कोटी लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी बातमी सध्या समोर आली आहे. लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, नाहीतर त्यांचे पैसे एप्रिल महिन्यापासून येणे कायमचे बंद होईल आणि एप्रिल महिन्याचा हप्ता थेट 2100 रुपये या तारखेला महिलांच्या खात्यावरती होणार जमा. परंतु तुम्हाला या 2 अटी करायच्या आहेत पूर्ण, तरच तुमचे पैसे यायचे राहतील, अन्यथा तुमचे पैसे कायमचे होणार बंद. सरकारचा अखेर आजच्या विधानसभेमध्ये सर्वात मोठा निर्णय. महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळावा यासाठी विरोधी पक्षांनी रान उठवलं असतानाच आता सरकारने एकनाथ शिंदे यांनी खूप मोठी माहिती समोर दिली आहे. याचवेळी बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी देखील महिलांसाठी खुशखबर महत्वाची बातमी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आता एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींना 2100 रुपयांनी मिळणार असून उद्या म्हणजेच साधारणतः 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशीच महिलांच्या खात्यावरती हे 2100 रुपये आणि गुढीपाडव्याचे अतिरिक्त 1800 रुपये महिलांच्या खात्यावरती देण्याची सध्या सरकारची प्रक्रिया चालू आहे. मग 2100 रुपये कुणाला आणि 1800 रुपये गुढीपाडव्याचं गिफ्ट महिलांना नेमकं कसं मिळणार याची आपण अतिशय महत्वाची अपडेट पाहणार आहोत. परंतु त्यासाठी तुम्हाला 2 महत्वाच्या अटी पूर्ण करायच्या आहेत. तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आपल्या महिलांच्या दररोजच्या लाडक्या बहिणींच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या इथे शेअर करायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना याचा खूप मोठा फायदा होऊन जाईल. महाराष्ट्रामध्ये आता सरकारने घोषणा केली होती की 2100 रुपये देणार. आता सरकार त्यांचं वचन पाळू लागलं आहे. यानुसार आता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता आला असून मार्च महिन्याचे हप्ते देखील महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये आल्यामुळे महिलांना याचा दुप्पट फायदा झाला आहे. काही महिलांचे जानेवारी पासून पैसे आलेले आहेत, 3 महिन्यांचे पैसे अजून पेंडिंग आहेत. ते आले नसल्याने त्या महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे. प्रथमतः ज्या महिलांचे पैसे अजून अद्यापर्यंत आले नाहीत त्यांच्यासाठी महत्वाची बातमी. त्या महिलांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन आपली KYC करून घ्यायची आहे. आपल्या बँकेचं सीडिंग म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं अकाउंट हे दोन्ही सीडिंग झालेत का हे पुन्हा एकदा चेक करायचं आहे. आणि पुन्हा एकदा सीडिंग करून घेतल्यानंतर तुमचे 3 महिन्याचे हे 4500 रुपये तुमच्या खात्यावरती येण्यास कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही, हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर पुढची आणि महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आता 1800 रुपयांचे गिफ्ट नेमकं काय मिळणार आहे याची देखील महत्वाची अपडेट आमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ संपूर्णपणे बघणार आहोत. तेव्हा लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळजवळ 2 कोटी लाडक्या बहिणींसाठी सरकारने आनंदाची बातमी आणलेली आहे. तुम्हाला 2100 रुपयांचा हप्ता इथून पुढे एप्रिल पासून पुढचे महिने चालू राहण्यासाठी महत्वाच्या 5 गोष्टी करायच्या आहेत. त्या 5 गोष्टी तुम्ही केल्या तर मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारची पैसे येण्यासाठी अडचण भासणार नाही, हे सरकारने काल देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलंय. महाराष्ट्रामधल्या जवळजवळ 70 लाख महिलांचा हा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करण्यासाठी समिती नेमल्याची देखील माहिती समोर आली आहे. तेव्हा ज्या महिलांना खरंच पैशांची गरज आहे त्यांनी ही 5 महत्वाची कामं करून घ्यावी असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तेव्हा पुढील 2 मिनिटं हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित आपण ऐका अशी तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत विनंती आहे. तेव्हा महाराष्ट्रातील या माझ्या लाडक्या बहिणींसाठी सरकारने एकनाथ शिंदे यांनी महत्वाची कालच घोषणा केली आहे. आम्ही विधानसभेत सांगितल्याप्रमाणे आता महिलांच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता आम्ही देणार आहोत. परंतु महत्वाचं म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट या महिलांनी तुमच्या खात्याची KYC करून घ्यायची आहे. बँकेत जाऊन तुम्ही KYC केल्यानंतरच तुम्हाला इथून पुढचे पैसे तुमच्या खात्यावरती येतील असे सरकारने स्पष्टपणे आदेश महिला व बाल विकास मंत्री सध्या आदिती तटकरे यांनी दिले असल्याने आता महिलांना हे करणं अनिवार्य ठरलं आहे. ज्या महिलांनी त्यांची KYC केली नाही त्या महिलांना मात्र इथून पुढचे पैसे येणार नाही, हा सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतल्याने आता मात्र खूप महिलांची पंचायत झाली आहे. त्यांनी KYC करायची उद्या आणि परवा सुट्टी असल्याकारणे सोमवारपासून तुम्ही KYC करायला घ्या, जेणेकरून तुमचा गुढीपाडव्याचा 1800 रुपयाचा हप्ता आणि तुमचे 2100 रुपयांचा हप्ता हे दोन्ही पैसे तुमच्या खात्यावरती व्यवस्थित येतील. त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं बँक आणि आधार कार्ड हे दोन्ही सीडिंग आहे का, म्हणजे बँकला तुमचं आधार कार्ड जोडलं आहे का. गेल्या दर 6 महिन्यानंतर हे काम करावं लागतं, जेणेकरून बँकेत जाऊन तुम्ही चेकअप करावं लागतं की तुमचं आधार कार्ड बँकची सीडिंग आहे का की पुन्हा एकदा बंद झालं आहे. हे तुम्ही बघितल्यानंतर
तुम्हाला मग कळेल की तुमचे 2100 रुपयांचा हप्ता एप्रिलपासून चालू राहील. जर ते आपोआप जर मध्ये बंद पडलं तर तुमचे प्रत्येक येणारे हप्ते आपोआपच बंद पडतील. तेव्हा आगामी काही दिवसामध्ये तुम्ही या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचं बाब म्हणजे तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही दिला नसेल तर तुम्हाला तो उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न तुमचं असायला हवं, जेणेकरून बालवाडीताई तुमच्या घरी, अंगणवाडीताई तुमच्या घरी चेकअप करण्यासाठी आल्यानंतर तुम्हाला त्यांना दाखवावं लागेल, जेणेकरून तुमचे इथून पुढचे सगळे हप्ते चालू राहतील. अन्यथा जर तुमच्याकडे हे वाक्य नसेल तर तुम्हाला मात्र पुढचे हप्ते येण्यास खूप मोठी नुकसान भरपाई तुम्हाला सहन करावी लागेल. तेव्हा लाडक्या बहिणींनी आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्यात, जेणेकरून तुम्हाला सगळे सरकारच्या सुविधा तुम्हाला येतील. तेव्हा आपण जर आमच्या या यूट्यूब चॅनलवरती खुश असाल, तुम्हाला जर यूट्यूब चॅनलच्या मार्फत महिलांच्या विषयी महत्त्वाच्या बातम्या मिळत असतील तर नक्कीच चॅनलच्या खाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. खाली दिलेला बेल आयकॉन बटन देखील तुम्ही दाबा, म्हणजे तुम्हाला दररोजच्या या बातम्या, महिलांविषयीची बातम्या तुम्हाला लगेच मिळतील. तेव्हा भेटूया पुन्हा संध्याकाळी नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.